तर रामराम मंडळी, कसे तुम्ही सर्व? मी आहे आता सध्या आमच्या ब्रिजवर, म्हणजे ब्रिजच्या सर्व्हिस रोडला. आणि आमचे बघूबा आहे इंजिनियर, पुण्यावरून आलेत चलन नेण्यासाठी. आम्ही इथं रोडवर आलेलो आहे आणि रोड आपला इष्टी अजून आली नाही. लेकरू उन्हातानाचा आलेला आहे. इष्टी गेली आता, यार बघा रस्ता क्रॉस करायला आता. आमच्या प्रगतीनं असे लहान वासरांची लय आवड आहे. छोटी छोटी मकाची कणस त्यांना घेऊन सोडून जारा दोगारली. त्याला बोली काय तर काय म्हणणं म्हणजे कॉर्न बारक बिट्री आहे. बिट्री बिट्री म्हणजे त्याला तर मित्रांनो, तुम्हाला आज मी एका खेळण्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर हे आहे माझ्यापाशी एक बेबी कोकोनट. ह्याच्यापासून मी एक खेळणं बनवणार आहे. तर हे बेबी कोकोनट जे आहे ते ह्याचा आपण पहिल्यांदा असं हे टर्पल काढून घ्यायचं आहे. काळजीपूर्वक काढून घ्यायचं, नाकात घुसू शकते तुमच्या. हे आपलं असं काढून तयार झालेलं आहे बेबी कोकोनट. तर हे असं सोलून घेतलेल्या बेबी कोकोनटला आपण हे काटकी काढून घ्यायची. आणि काटकी काढून घेतल्यानंतर हे असं त्यात अडकावून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर एक सरळ काटकी घ्यायची आपल्याला. कुठे गेली सरळ काटकी? आणि त्याच्यानंतर एक अशी सरळ काटकी घ्यायची आपल्याला आणि त्यात असं खुपसून घ्यायचं आपल्याला. आणि खुपसून घेतल्यानंतर हे अशा दोन अजून सरळ काटके घ्यायचे आणि इकडे जवळ येतात आणि हे ह्यात असं अडकवून घ्यायचं. आणि हे आपलं झालं खेळणं तयार. तर हे अशा प्रकारचे खेळणे तुम्ही लहानपणी खेळलायत का? तर हे अशा प्रकारचं आपलं खेळणं तयार झालेलं आहे. आणि असे खेळणे आम्ही लहानपणी खेळायचो. तुम्ही पण असे नवीन नवीन खेळ खेळलेत का हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद. आपला ऊस जाऊन रान मोकळं झालेलं आहे. ड्रिप पण गोळा झालेली आहे आणि वाडा पण गोळा झालेला आहे. आता हे पाचट जाळून घ्यायचं, म्हणजे केर कचरा चगळ वगैरे सगळं साफ होतं, म्हणून हे जाळून घेतो आम्ही दरवर्षी. हे आपलं ट्रॅक्टर आणि हे आपलं रान काल पिटवून घेतलेलं आहे. आणि त्यात खुडकी पाळी, आपली खुडकी म्हणतो, खुडकी आणि सरी सोडायची आपल्याला. आणि हे आपण ग्लव्ज घालून, ग्लव्ज वगैरे घालून, आणि हे खुडक्या दोन आहेत, अजून दोन जोडायचे आणि मेहनत करायची आपल्याला सध्या. आणि आता चेहरा राखणं लई घाण होणार आहे, म्हणून आता गॉगल आणि ग्लव्ज आणले. इथपर्यंत आलंय आपलं खुडकी मारायचं. ही एवढं असं राहिलेलं आहे आणि तो आवाज तरी पाक काळ झालेला आहे. प्रोटेक्शन लावूनच आहे मी सध्या. इथून चालू होतं आपला दुसरा दिवस. खुडकी मारून पूर्ण झालेली आहे आणि आज मारायचं होतं आपल्या ऊसात डुबं, म्हणजे पाळी. खुडकी मारल्यानंतर पाळी पण मारलेली आहे, पण त्याचा व्हिडिओ काही शूट केला नव्हता. रान उरकणं असल्यामुळं व्हिडिओ शूट करायला पण कोण नव्हतं. पुन्हा दुपारी नंतर मम्मी आली माझ्यापाशी ताक घेऊन, मग त्यावेळेस तिने शूट केलेलं आहे. आणि हे सरी सोडायचं काम चालू आहे आपलं सध्या. आणि सरी कशी सुटलेली हे कमेंट करून नक्कीच सांगा.
तर हे अशा प्रकारे आपली सरी सोडून झालेली आहे. कमेंट करून सांगा सरी कशी सुटली. सरी सोडून झाले दुसऱ्या दिवशी आपण लई ड्रिप गोळा करायला हातराई सुरू केली. ड्रिप हातरून झाल्यानंतर लगेच वाप्याकडली खालची वड्यातली मोड चेक करायला सुरुवात पण केली आम्ही. 3 वाजता आली मोटरची लाईट. झाली बाबा आपली एकदाची सुट्टी कामावरनं. चेहऱ्याकडे जाऊ नका. शेतकऱ्याचा पोरगा म्हणलं थोबाड असं झालेलंच आहे सध्या. आणि खालची मोड पूर्णपणे चेक करून झालेली आहे माझी. मालकाचं हालचाल काय चाललंय खाली काय नाही बघायसाठी आमचा डॉगीज भाई म्हणजे हे मोती आणि जॅके भाऊ जॅके आहेत थांबा तुम्हाला दाखवतो. तर हे विचारण्यासाठी आलेच माझ्यापाशी कसं काय चाललंय काय काय कुठं आले काम झाले का नाही ड्रिप हातरायची म्हणून. निश्चित तयारच आहेत गडी. मी हो म्हणा काय दिसायला दिसतंय. ह्याचं कान थोडं फोल्डेड आहे ते मी बाया फोल्ड करते. आणि हे तयारच आहे निघ कवा गावते काय. हे सरी सोडताना हे असे तोट्या बुजलेले आहे हे आपण काढून घेतलेत सध्या. हे बघा हे अशा प्रकारे सरी सोडली होती आणि त्यात हे बघा कुटाणा झालेला आहे. दोन्ही जी पाईपा अशा सेम टू सेम फुटलेल्या. हे बघा आता ही जिरणारच आहे माझी हे उकरायला. कारण ही सरी सोडलेली अशी गुडघे इतकी खाली सरी आहे आणि ही खालनं फुटलंय. हे बघा हे असे तोटे काढून ठेवलेत मी. हे बघा हे असं प्रत्येक काढत आलोय आणि तेवढ्यात हे बिचार तुटले. आता काय पाणी गेले तर दूर आणि तिथं दूर गेले असे भिजत. हे बघा हे असे काढलेत पूर्ण पाकच्या कडपर्यंत. हे बघा इथे एक होतं काढलंय पाईप निघाला होता हे टेकममधनं. इकडे पर्यंत लावलं त्यामुळे भारी. कारण
हे आहे आमचा वरुण, आमच्या दाजीचा मुलगा. याला आम्ही गाडी शिकवत होतो. तर हे आपल्या व्हिडिओचा शेवट इथंच होत आहे. तर कमेंट करून सांगा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला काय तेवढं विसरायचं नाही. आणि भेटूया पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.